आनंद दिघे हे आजही ठाण्यातल्या राजकारणाचं चलनी नाणं आहे. नक्कीच आहे. कसं आहे, एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व एवढं मोठं असतं की त्याचं नाव घेतलं की भले त्याचं चांगलं किंवा वाईट हे त्याचा प्रचार प्रसार होत असतो आणि मग तो आपण कसा काय फायदा करून घ्यायचा या अनुषंगाने कदाचित त्या राजकारणामध्ये म्हणा, समाजकारणामध्ये म्हणा, हे अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. मला त्या घडण्याच्या बाबतीत नाही, तुम्ही एखाद्या दिघे साहेबांसारख्या व्यक्तीचं किंवा बाळासाहेबांसारख्या व्यक्तीचं नाव घेऊन प्रचार त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संस्कारातून घडत असताना तुम्ही लोकांचं जर का काही चांगलं करणार असाल तर मी समजू शकतो. पण जर का तुम्ही स्वतःचा स्वार्थ आणि त्या स्वार्थी राजकारणापोटी दिघे साहेबांचं नाव वापरणं हे मला पटण्यासारखं नाही आणि म्हणून मी या गोष्टीवरती आक्षेप घेतोय. आणि मी हे देखील स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही लवकरात लवकर हे पुरावे समोर आणा. तुम्ही लोकांना भ्रमात टाकताय. धर्मवीर एक जेव्हा झाला त्याच्यानंतर ह्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर स्वतः एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं की त्यामध्ये काही गोष्टी खऱ्या नाही आहेत. मी आता खरा पिक्चर आणणार आहे, खरा चित्रपट आणणार आहे. मग त्यामध्ये का नाही खरं टाकलं? तुम्हाला जर का असं वाटलेलं की धर्मवीर एक जो बनवतोय आपण आपल्या दैवतावरती बनवतोय त्याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय तुम्हाला खरंच दाखवायचंय, मग तुम्ही कुठे थांबलात आणि तुम्ही का म्हणून नंतर या स्टेटमेंट करताय? बरं, तुम्ही दुसरा धर्मवीर आणलात, तो कसा आहे, ह्या माझी विनंती आपल्याला आपण हा बघून घ्यावा आणि तो स्टार्ट टू एंड बघावा. त्यामध्ये तुम्हाला ती खरी स्टोरी समजेल. म्हणजे मी जेव्हा तो बघितलं तेव्हा मला दुःख असं झालं की ह्याच्यामधनं तुम्ही लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न करताय. तुम्हाला काय वाटतं ते काय सांगायचा प्रयत्न करताय? मला असं वाटतं झालेली गद्दारी ही कुठेतरी आम्ही कसे योग्य होतो आणि हे सांगण्याचा प्रयत्न आहे. धर्मवीर म्हणजे आम्ही स्वतः नाही सांगू शकत म्हणून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तोंडून आपण सांगतोय की हिंदुत्वाच्या मध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला टाक आणि तू हिंदुत्वाला मिठी मार. हिंदुत्व साहेब माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीने धर्माबाबतीत बोलणं हे खूप चुकीचं ठरेल. कारण की तेवढी बौद्धिक क्षमता, तेवढा अभ्यास, तेवढं ज्ञान या विषयाबाबतीत नाही. पण म्हणून आपण कसंही वापरायचा का आपला धर्म? काही सांगायचं का लोकांना? कुठपर्यंत सांगणार तुम्ही? मला असं वाटतं ज्या वेळेला कोविड काळ होता, म्हणजे मी अनेक ठिकाणी उदाहरणं देतो, त्यावेळेला कोणी धर्म नाही बघितला. त्यावेळेला मोठमोठी माणसं आपल्या घरात बसलेली. त्यावेळेला हिंदू आहे की मुसलमान हे बघायला कोणी आलं नाही. मुसलमानांनी हिंदूंच्या शवाला आग्नी दिली, हिंदूंनी मुसलमानांना पुरून नेलं. त्यावेळेला तुम्हाला हिंदुत्व, तुम्हाला कुठेही जातपात, कुठेही धर्म दिसला नाही. कारण की लोक घाबरलेली. तिकडे फक्त एकच धर्म चालू होता, तो माणुसकीचा. आणि मला असं वाटतं दिघे साहेबांनी उभं आयुष्य ह्या माणुसकीचा धर्म निभावला. जरी त्यांना गर्व होता आपल्या हिंदुत्व असण्याचा तरी दुसऱ्याच्या धर्माला त्यांनी तुच्छ समजलं नाही. मला असं वाटतं ह्या म्हणणं आपण दिघे साहेबांकडनं खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत.